नमस्कार, अनुपमा स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण बघूया घरी चक्का बनवून श्रीखंड कसं करायचं। त्यासाठी मी इथे 1 लिटर हे स्पेशल मिल्क घेतलेलं आहे, फुल क्रीम वालं, आणि ते आपल्याला अगदी थोडंसं तापवायचं आहे। म्हणजे जसं साय धरायला जरा सुरुवात होईल अशी कोमट ज्या पद्धतीने आहे तसं आपल्याला त्याच्यासाठी मी इथे स्वच्छ भांडं घेतलेलं आहे आणि हे दूध मी आता याच्यात काढून घेते। हे तापायला ठेवले मी इथे आणि हे जरासं गरम व्हायला लागलं, अगदी 1 ते 2 मिनिटं, मग आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये ह्याचं विरजण लावूया। हे ताजंच दही आहे जे काल मी लावलं होतं आणि त्याचं आता इथे मी विरजण लावतीये। सगळीकडे पसरून घेऊ हे नीट। दुसऱ्या भांड्यात लावल्याने काय होईल, दूध तापवलेलं भांडं गरम असतं, त्यामुळे त्याच्यामध्ये जेव्हा आपण दही लावतो तसंच डायरेक्ट, तर ते पाणी जास्ती त्याच्यामध्ये राहण्याचे चान्सेस असतात। पण आता मी हे दुसऱ्या भांड्यात काढून घेते, त्यामुळे अगदी परफेक्ट ज्या तापमानाचं आपल्याला दूध कोमटसर हवं असणार आहे तसंच दूध असणार आहे, त्यामुळे घट्टसर असं दही छान लागेल। हे मी असं दही इथे पसरून घेतलंय छान। याच्यात आता आपण 1 लिटर दूध असल्यामुळे मी अर्धा चमचा एवढं विरजण इथे लावलेलं आहे, पण जास्ती आंबट नको आहे आपल्याला, एवढं पुरेसं आहे। इथे थोडीशी साईडला सुरुवात होती, अगदी म्हणजे सेंटरला सगळी त्याची मलाई यायला सुरुवात झाली आहे। अगदी 1-1.5 मिनिट हे मी गॅस बंद करते आणि दूध इथे काढून घेते। बघू शकता इथे अशी ही साय सुरुवात होतीये, सायला इतकंच आपल्याला गरम करायचं आहे। पहा, साय जस्ट अशी सुरुवात झालेली आहे पाहायला, किंवा पापुद्रा यायला सुरू झालं आहे। आता गॅस बंद करूया आणि हे सगळं दूध इथे घालून घेऊ। भरून टाकल्यामुळे असा फेस आलेला आहे आणि हे छान हलवून घ्यायचं आहे सगळं, आणि अगदी 4 ते 5 तासात त्याचं दही तयार होईल आणि मग आपण ते गाळून घेऊ। आता आपण बघूया हे दही सेट झालंय का। 5-6 तास झालेले आहेत आणि बघू शकता की असं घट्ट सर दही लागलेलं आहे छानपैकी। आता मी हे एका फडक्यामध्ये बांधून घेते। घेऊ असा हा पातळ कपडा आपण घेतलेला आहे। अशा प्रकारे हे आपल्याला आता एका ठिकाणी असं टांगून ठेवायचं आहे, जेणेकरून 6-7 तासामध्ये यातलं सगळं पाणी जे आहे ते निथळून घट्टसर चक्का आपल्याला मिळू शकेल। आता मी हे एका हँडलला असं लावून ठेवते। आता हा चक्का आपण काढून घेऊया। आता याच्यातलं पाणी निघून गेलं आहे सगळं, असं मस्त पांढरं शुभ्र आणि स्मूथ सॉफ्ट असं हे चक्का हा तयार झाला आहे। गाठी नाहीच आहेत, पण तरी त्या ज्या थोड्याफार असतील ते आपल्याला ह्याच्यातून काढता येतील। हे सगळं मी आता याच्यात काढून घेते। असं हे छान घासून घेतलं आपण। हा 1 लिटर दुधाचा चक्का झालेला आहे तयार इथे। साधारण हा या वाटीप्रमाणे 2.5 ते 3 वाट्या असेल, म्हणून त्याच्यासाठी मी इथे 1.25 ते 1.5 वाटी ही पिठी साखर मिक्स करते आहे।
पिठी साखर करतानाच मी याच्यामध्ये थोड्या वेलच्या घातल्या होत्या. आता सगळं आपण असं छान मिक्स करून घेऊया. असं व्यवस्थित मिक्स होतं हे. पीठ फेटल्यामुळे आता आपल्याला गाठी मोडण्याची वगैरे काही गरज नाही. हे अगदी इझिली मिसळलं जातं याच्यामध्ये. आणि आता हे आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ. सकाळपर्यंत हे छान म्हणजे मुरू शकते साखर. ह्याच्यामध्ये चारोळ्या घेतल्या आहेत त्या आणि काजू बदामचे काप असं आपण गार्निश करू शकतो. असल्यास थोडंसं केशर मिश्रित दूधही आपण घालू. आता अजून ड्रायफ्रुट्स घालते मी थोडे. मलाई देखील तुम्ही घालू शकता, पण हा ताजा फ्रेश दुधाचाच केलेला असल्यामुळे त्याच्यात हवे ती मलाई ऑलरेडी आहे. एक्स्ट्रा मलाई घालायची गरजच नाही आहे. इतकं हे मलईदार असं व्यवस्थित श्रीखंड रेडी झालं. एक अजून अर्धा वाटी मी इथे पिठी साखर घातली आहे. म्हणजे 1 लिटरच्या चक्क्यासाठी गोडसर हवं असल्यास आपल्याला 1.5 वाटी साखर पुरेशी आहे, पिठी साखर. जेणेकरून हे परफेक्ट हवं तितकं गोड श्रीखंड आपल्याला मिळेल. यात मी आता ही वेलची पावडर घालते थोडी. हे बदामाचे काप. थोडं जायफळही किसून आपण घालू याच्यात. असं 1 लिटर दुधामध्ये हे छानपैकी 10 किलोपेक्षा जास्त श्रीखंड आपल्या इथे तयार झालेलं आहे. आणि कमी साखरयुक्त हेल्दी असं. आवडत असल्यास तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांनी देखील सुशोभित करू शकता. त्याची पण खूप छान टेस्ट लागते.